हॅलो हाय नमस्ते सलाम नमस्कार मंडळी राम राम. माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला दिसत असेल हा कुठचाच रिसॉर्ट नव्हे, तर हा आहे नाना नानी शांती निवास. हो, वृद्ध आश्रम आहे आमच्या लांजात, जिथे भाऊ वंजारे नावाची गुरुमाऊली ठरली अनेक वृद्धांसाठी मायेची सावली. हो, इथे वृद्ध माणसं राहतात, भरपूर कॅटेगरीज, म्हणजे ज्यांच्या घरी कोणच नाही सांभाळणारा ते पण सुद्धा आहे. परत ज्यांच्या घरात जमत नाही, भांडण होतात, ते पण एज झाल्यावर त्यांच्या घरातल्या एजेड लोकांना इथे येऊन सोडतात, त्यांच्यासाठी पण हा वृद्धाश्रम आहे. आणि असे अनेक वृद्ध माणसं आहेत जे इथे राहतात. आणि एन्व्हायरमेंट बघा, त्यांच्यासाठी खरोखरच छान एन्व्हायरमेंट आपण म्हणतो ना, असं हिरवागार एन्व्हायरमेंट आहे. परत त्यांचं फूड फॅसिलिटी आहे, डॉक्टर फॅसिलिटी आहे. वन्स इन अ वीक त्यांना डॉक्टर्स येतात चेकअपसाठी. आणि पूर्ण सोयीसुविधा इथे आहे, जे एका वृद्ध माणसाला पाहिजे. त्यांच्या संगोपनासाठी माणसं ठेवली गेली आहेत. तर लांजात असा एक वृद्ध आश्रम आहे आणि ह्याचं जो मेंटेनन्स आहे हे पूर्ण आपले लांजातले प्रसिद्ध भाऊ वंजारे हे बघतात. तर आमच्याबरोबर आहेत भाऊ वंजारे, ज्यांच्या संकल्पनेतून हा शांतीनिवास उभारला गेला आहे. की असेच माझ्यासारखे असेच आणखी वृद्ध असणार की ज्यांना कोणी आपत्ती नाही, अशी काही रखवत असतील आणि उतारमध्ये त्यांनी काय राहतं, काय मग त्यांच्याकडे कोणी बघायचं, मग त्यांनी इथे येऊन राहावं आणि आपलं आनंदी जीवन, उर्वरित आयुष्यात आनंदी जीवन जगावं, हा एक कन्सेप्ट. दुसरी कॅटेगरी अशी असते की ज्यांना मुलं आहेत पण मुलं विचारत नाहीत, मग त्यांनी काय करायचं, त्यांचे हातपाय थकल्यानंतर त्यांच्याकडे कोणी बघायचं, मग त्यांच्यासाठी म्हणून हा इथे त्यांनी प्रवेश घ्यावा आणि आपलं जीवन आनंदी जगावं. आणि तिसरा प्रकार असा आहे की सगळी मुलं आहेत, सगळे संबंध चांगले आहेत, परंतु त्यांच्या करिअरमुळे ती बाहेर गेलेली आहेत आणि शेवटी आई वडील वृद्धाश्रमी एकटेच आहेत इथे. त्यांचं काय करावं, त्यांनी काय करावं, त्यांनी इथे येऊन राहावं. आणि अजूनही ते सांगतायत की जे वृद्ध, ज्यांना घरात सांभाळणारा कोण नाही, ज्यांची मुलं बाहेर आहेत किंवा ज्यांच्या घरात भांडण आहे, त्यांना इथे वेलकम आहे, त्यांच्यासाठी इथे राहण्याची सोय आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.